2019मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आशीर्वाद देऊन आपल्या सेवेची संधी दिलेले आमदार प्रतापदादा अडसड हेच 20 नोव्हेंबर 2024ला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा व घटक पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. 2019 ते 2024 या 5 वर्षांमध्ये आमदार प्रतापदादा अडसड यांनी केलेल्या सर्व विकास कामांचा गोषवारा आम्ही आपल्यासमोर मांडतो आहे. धामणगाव रेल्वे मतदारसंघाला समृद्धीचे वरदान आहे, संताचा वारसा आहे. शैक्षणिक, सामाजिक, सहकार आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला हा मतदारसंघ आता सतत विकासाकडे वाटचाल करतो आहे. 2019मध्ये मतदारांच्या आशीर्वादाने आमदार झाल्यानंतर कोरोनाच्या काळात प्रतापदादा सतत मतदारसंघातील सर्वांच्या संपर्कात राहून अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करत राहिले आणि तो काळ संपल्यानंतर मतदारसंघाचा विकास झपाट्याने होऊ लागला. आमदार प्रतापदादा अरुणभाऊ अडसड यांनी मागील कार्यकाळात विविध विकास प्रकल्प राबवून मतदारसंघाच्या प्रगतीसाठी भरीव योगदान दिले. गावागावातून जाणाऱ्या रस्त्यांचे डांबरीकरण आणि पायाभूत सुविधांचा विकास करून नागरिकांसाठी सोयीचे दळणवळण उपलब्ध केले. यामुळे गावांचा विकास वेगाने झाला आहे. शाळांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवून विद्यार्थ्यांसाठी उत्तम शिक्षणाचा पाया घातला. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सुधारणा करत आरोग्य केंद्रांमध्ये नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा दिल्या. बऱ्याच गावातील मंदिरांचे नूतनीकरण, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन आणि सांस्कृतिक कार्यांना प्रोत्साहन देऊन धार्मिक व सांस्कृतिक जतनाचा कार्यक्षम प्रयत्न प्रतापदादांनी केला. मतदारसंघातील 14 तीर्थक्षेत्रांना ब तीर्थक्षेत्र मंजूर करून आणले. मन शुद्ध असलेला हा संयमी व शांत सुपुत्र आपल्या भल्या कामाचा झेंडा घेऊन सतत पुढे जातो आहे. मोठमोठ्या इमारती असो अथवा शेतकऱ्यांच्या अतिजिव्हाळ्याचा विषय असणारा पांदन रस्ता असो, प्रत्येक कामासाठी सतत पाठपुरावा करून सर्व कामांसाठी भरभरून निधी आणून हा मतदारसंघ खऱ्या अर्थाने प्रतापदादांनी सुजलाम सुफलाम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना डोमिसाईलच्या अटीमुळे क्लिष्ट झाली होती. हा मुद्दा विधानसभेमध्ये उचलून ती अट रद्द करून आमदार प्रतापदादा अडसड यांनी महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना दिलासा दिला. ही अट शिथिल झाल्यामुळे मतदारसंघातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील बहिणींना त्या योजनेचा लाभ घेता आला. एवढेच नाही तर सर्व बहिणींना फॉर्म भरून या योजनेसाठी पात्र करून देण्यासाठी आमदार प्रतापदादांनी ठिकठिकाणी कॅम्प लावून सर्वांचे फॉर्मसुद्धा भरून घेतले. नुकतेच विदर्भातील दुसरे व अमरावती जिल्ह्यातील पहिले विज्ञान केंद्र विद्यार्थ्यांसाठी प्रतापदादांनी अथक व अविरत प्रयत्न करून धामणगाव रेल्वे संघात आणून मतदारसंघाला हा मान मिळवून दिला. हा अनमोल ठेवा पुढच्या काळात विद्यार्थ्यांना व युवकांना प्रेरणा देत राहील यात तीळमात्रही शंका नाही. आमदार प्रतापदादांनी विकास कामाचा जो धडाका या मतदारसंघामध्ये केला याचे आपण सर्व मतदार साक्षी आहोत. कोट्यावधी रुपयांचे विकास कामे महायुती शासनाच्या व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात त्यांनी खेचून आणले. आज मतदारसंघातील बहुतांश रस्ते पूर्णत्वास गेलेले आहेत आणि प्रतापदादा यांच्या विशेष प्रयत्नातून पाथरगाव उपसा सिंचन योजनेचे कामसुद्धा पूर्णत्वास जाऊन हजारो हेक्टर शेतकऱ्यांच्या जमिनींना पाण्याची उपलब्धता करून देण्याचं काम प्रतापदादा यांनी केलं. वर्षानुवर्षे पाण्यापासून वंचित असणाऱ्या चांदूर रेल्वे शहराला अमृत 2.0 ही पाणी योजना मंजूर करून आज चांदूर रेल्वे शहराला कोट्यावधी रुपयांची पाणी पुरवठा योजना मिळाल्यामुळे येथील नागरिकांना याचा मोठा लाभ आता मिळणार आहे.
तसेच चांदूर रेल्वे शहरातील जनतेला आता उन्हाळ्यातील टँकरचा त्राससुद्धा सहन करावा लागणार नाही. कोरोनाच्या काळात जेव्हा घरातून बाहेर निघणे शक्य होत नव्हते, तेव्हाही एक लोकप्रतिनिधी म्हणून मी घरात फक्त शांत कसा बसू शकतो या विचाराने त्रस्त असलेला आपला प्रतापदादा दूरध्वनीच्या माध्यमातून महाराष्ट्रच नाही परराज्यात सुद्धा किंवा देशाबाहेर सुद्धा अडकलेल्या आपल्या मतदारसंघातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना सुरळीत मतदारसंघात आणण्याचे व घरपोच पोचवण्याचे काम प्रतापदादा अडसळ यांनी कोरोनाच्या टीमच्या माध्यमातून सतत केले. त्यांनी मतदारसंघातील नागरिकांना कोरोनाच्या लसीची कमतरता पडू नये म्हणून अक्षरशः 1 कोटी रुपयाचा वैयक्तिक आमदार निधी हा चक्क कोरोना फंडांसाठी देण्याचे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले. यावर शांत बसतील ते प्रतापदादा कसले? माझ्या मतदारसंघातील रुग्णांना या कोरोना काळात रुग्णवाहिकेची कमतरता पडू नये म्हणून प्रत्येक तालुक्याला 1 या पद्धतीने 3 रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या. प्रतापदादाच्या प्रत्येक शब्दांना कृतीचा स्पर्श असतो, हेच या प्रत्येक कामामधून प्रत्येक ठिकाणी सिद्ध होत गेले. आपल्या देशाचे आदरणीय लाडके पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी नेहमीच गावखेड्यासह शहराच्या विकासाला चालना देणाऱ्या योजना राबविल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार, राज्याचे